डॉक्टर भालचंद्र वाघ एका साध्या पण प्रतिष्ठित कुटुंबात जन्मलेलं व्यक्तित्व. वर्धा जिल्ह्यातील रोहना या छोट्या गावातून आलेले, पण मोठ्या कर्तृत्वासाठी नियतीने त्यांना निवडलेले होते. त्यांचे वडील एक आमदार होते आणि एक अभ्यासू संसदपटू देखील. त्यांनी दिलेल्या मूल्यांची आणि दूरदृष्टीची शिदोरीच डॉक्टर भालचंद्र वाघ यांना लाभलेली होती आणि त्यांनी ती अत्यंत सन्मानाने पुढे नेली. डॉक्टर वाघ हे फक्त माझे गुरुच नव्हते, तर ते मार्गदर्शक आणि माझे मित्रसमान देखील होते. तसेच ते असंख्य लोकांसाठी एक प्रेरणास्थान होते. ते नेहमी उत्साही, सहृदय आणि इतरांना शिकवण्यास व सक्षम करण्यास तत्पर असत. त्यांचे मन जितके विशाल होते तितक्याच त्यांच्या आवडीही मोठ्या होत्या. नाटक, संगीत, क्रीडा या क्षेत्रावर त्यांचे अपार प्रेम होते. बरेचदा तासोन तास ते जुने नाटककार, संगीतकार, गायक यांच्याविषयी आत्मीयतेने बोलत असे, माहिती घेत असे. त्यांच्या लहानपणची काही आवडीनिवडी अशा होत्या की ते चित्र देखील काढायचे आणि कॉलेजच्या जमान्यामध्ये बॉंगो कॉंगो हे वाद्य देखील त्यांनी शिताफीने हाताळलेले होते त्यावेळेस. नंतर कालांतराने जेव्हा प्रॅक्टिसमध्ये आले तर ती हॉबी त्यांची राहूनच गेली. या आवडीनिवडीसोबतच ते नेहमी नवीन ज्ञानाच्या शोधातच राहायचे. स्वतःला सदैव अद्ययावत ठेवायचे. व्यक्तिगत आणि व्यावसायिक उत्कृष्टतेसाठी त्यांची नेहमीच तळमळ वाकण्याजोगी होती. IMA म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशन सोसायटीशी अतिशय घट्ट जोडले गेले होते. तिच्या मूल्यांचा व उद्दिष्टांचा जोपासना करण्यासाठी सतत झटत राहिलेत. IMA हॉलच्या उभारणीत त्यांचं खूप मोलाचं योगदान आहे. त्यांच्याच नावाने हे आजचं जे स्टेज आहे हे भालचंद्र वाघ मंच त्यांच्याच मेहनतीने उभे आहे. त्यांच्या अनेक उल्लेखनीय कार्यांमध्ये हिराचंद मुनोत मेमोरियल क्रिटिकल हॉस्पिटलच्या उभारणीत दिलेला हातभार विशेष महत्त्वाचा आहे. व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी अत्यंत समर्थपणे नेतृत्व केलं आणि संस्थेच्या बांधणीत पुढाकार घेतला. त्यांची दूरदृष्टी, नेतृत्व गुण आणि अथक प्रयत्न आजही या संस्थेचा भक्कम पायाभरणीत दिसून येत असतात. डॉक्टर वाघ हे केवळ एक व्यावसायिक प्रतीक नव्हते, तर ते आपल्या सहवासाने, ऊर्जेने आणि प्रेरणादायी व्यक्तित्वाने प्रत्येकाला आपलेसे वाटत असत. त्यांच्यासोबत घालवलेला क्षण माझ्या हृदयात कायम कोरलेले राहतील. त्यांचे मार्गदर्शन, त्यांची विद्वत्ता आणि इतरांमधील सर्वोत्तम गुण उजळून टाकण्याची त्यांची जी हातोटी होती त्याची आठवण नेहमीच राहील. आज आपण त्यांचा निरोप घेताना केवळ त्यांच्या जाण्याच्या दुःखात न राहता त्यांनी सोडलेली अद्वितीय शिकवण आणि वारसा साजरा करूया. डॉक्टर वाघ यांचे जीवन हे समर्पण, नेतृत्व आणि करुणेचं मूर्तिमंत उदाहरण होते. ते जरी आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार, मूल्य आणि प्रेरणा आपल्या हृदयात सदैव जिवंत राहतील. या चित्रफितीचे शब्दलेखन डॉक्टर दीपक अग्रवाल यांचे स्वतःचे आहेत. मी IMAमध्ये असताना नाट्यकलेचा वसा पुढे नेला आहे. मित्रांनो, आता तुमच्या हाती कमान देतो आहे. तुम्ही यापुढे नाट्यकला व्यवस्थितरित्या पुढे न्यावी. माझा या नाटकातील प्रवेश इथपर्यंतच होता. धन्यवाद. चाहे कहीं भी तुम रहो, चाहेंगे तुमको उम्र भर, तुमको न भूल पाऊं.